आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळालं नाही। त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी आहे। छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले। काहींचं आपल्याविषयी वेगळंच मत झालं असल्याचं त्यांनी म्हणत अजित पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय। पटेल आणि तटकरे यांनी माझ्या मंत्रिपदासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आणि थेट अजित पवार यांनाच लक्ष्य केलं। भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू घेत फडणवीसांनाही मी मंत्रिमंडळात हवा होतो असं म्हटलंय। पण अजित पवार यांनी केलेल्या अवहेलनेचं शल्य मनात अद्यापही कायम आहे, ही खदखद भुजबळ यांनी बोलून दाखवली। सगळ्यांची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही भुजबळ यांनी कार्यकर्ता मेळाव्यात स्पष्ट केलं। प्रफुल्लभाईंनी पण सांगितलं, त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी निरोप आणला समीर भाऊकडे, माझी चर्चा झाली, आम्ही तेच सांगितलं, म्हटलं ठीक आहे, ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं। अजितदादाशी बोललो, अजितदादाने समजावून सांगितलं, अजितदादा म्हणाले ठीक आहे बसवून चर्चा करू। पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झालीच नाही। जे मला कळलं होते जे आज मी सांगितलं, प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तुम्ही असं करू नका। तटकरेंनी पण केलं, तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना घ्या। आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना पाहिजे म्हणून। सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते, शेवटच्या क्षणापर्यंत की असं करू नका, हे चुकीचं होईल। मला सांगण्यात आलं की सुनीत्रा ताई जी आहेत त्या पडल्या, पण त्यामुळे जे आपल्याला विचार करावा लागेल। म्हटलं ठीक आहे, तर मी काय बोलणार, ठीक आहे जाऊ दे। दुसरी आणखीन एक राज्यसभा आली, ती राज्यसभा होती सातारची जागा आम्हाला मिळाली, परंतु ती बीजेपीला पाहिजे होती उदयनराजेसाठी। बीजेपीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो, ती जागा आम्हाला द्या। त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते, मकरंद पाटील आमदार त्यांचे भाऊ, ठीक आहे। तर आमच्या अजितदादांनी वगैरे सगळं मान्य केलं आणि सांगितलं किंवा नितीन पाटील तुम्ही जरा माघार घ्यायला पाहिजे, आता मी तुम्हाला खासदार करेन। आणि परत त्याचं नाव आलं खासदार। आणि पण म्हटलं तुम्ही विचारायला पाहिजे ना आम्हाला सगळ्यांना, हे असं सांगण्याची एक खासदारासारखी पोस्ट देत असताना काही चर्चा तर करायला पाहिजे। अशा भाषणामधून मग मला सुद्धा तुम्हीच सांगितलं होतं ना, आणि मी सुद्धा तयारी करत होतो ना, मग जो न्याय त्याला दिला तो न्याय मला का नाही देत? आता ती हिमतीनं लढले, आता मला सांगतात ते, कारण मकरंद पाटलांना मंत्री करायचं जे त्यांनी केलं, तर मग त्याच्यासाठी सांगितलं की आता त्याच्या भावाला आम्ही राजीनामा द्यायला सांगतो खासदारकीचा, तो खाली येईल, मकरंद पाटलाला मंत्री करायचं, केलं मंत्री त्यांनी, त्या जागेवर तुम्ही जा। म्हटलं कसं काय? ते म्हणे तुम्हाला जायचं होतं ना, जायचं होतं मग, पण आता काय वेळ काय काय, आणि मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उगाच करायचं नव्हतं ना, शांततेने निवडणूक झाली असती ना। मग मला तर तुम्ही आता निवडणुकीला उभं केलं आणि त्या लोकांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी जे लोक लढले ते डोकी फोडून घेतील ना, काय सांगू मी त्यांना? कारण राज्यसभेवर तुम्ही मला पाठवणार तर इथे मला ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल, दोन्ही ठिकाणी राहता येत नाही।